सगळ्यांनाच वाटतं की माझी लाईफ खूप छान आहे, मस्त आहे, व्यवस्थित चाललं आहे, काही टेन्शन नाही आहे लाईफमध्ये, सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडत आहेत किंवा काहीच म्हणजे कुठल्याही प्रकारचा काय म्हणता येईल त्याला परफेक्ट आहे, व्यवस्थित आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो, एक संघर्ष असतो. तो म्हणजे काय, एक खरंच ट्रूथ सांगणार आहे असं म्हणायला गेलं तर काही हरकत नसणार आहे. कारण की प्रत्येकाचं आयुष्य हे संघर्षमय असा प्रवास तो स्वतःच्या आयुष्यामध्ये लहानापासून ते इथपर्यंतचा प्रवास हा कसा करतो, का करतो, कशासाठी होतो हा सगळा संघर्ष. जे खरंच स्ट्रॉंग आहेत ना ते खरंच त्या गोष्टींना निभवून जातात. कारण की जिथे क्वेश्चन पत्रिका बनलेली असतात ते ऑलरेडी उत्तरंसुद्धा असतात, फक्त आपल्याला ती फाइंड आउट करायची असतात की का. मी मध्येच गेली होती. या बघा मॅडम, आमच्या मॅडम काय करतात, आमच्या मॅडम घेतात मसाजरने. आणि ह्यांना आज लवकर सोडलं, आतमध्ये गेली आणि जस्ट म्हणाले की जा आणि घेऊन या तुमच्या मुलांना. सो म्हटलं चला. मॅक्सी घालून मी येते का घरी, बावट काय पण बोल. सो मग तिला घेऊन आली. दुपारीच ना मी भिजत टाकले होते साबुदाणे. इकडे भिजले छानपैकी, मऊसूत झाले. थोडंसं पाणी टाकूया अजून. त्यांना मी मस्तपैकी दुपारी ना साबुदाणे भिजत घातले होते. करण्याचा बेत होता माझा खिचडीचा, पण झालं काहीतरी भलतंच. बट असो, कारण की एवढे सगळे तर कोण खाणार नाही. निधीला तर आवडत नाही, माझ्याशिवाय खिचडी कोण खात नाही. त्याच्यामुळे इथे ना मिक्सरला वाटून घेतलं मी शेंगदाण्याचा कूट, म्हणजे शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता, ह्या 3 गोष्टी घेतल्या मिक्सरला वाटून. त्या ह्याच्यामध्ये ॲड केल्या. बटाटे घेतले उकडून, ते ह्याच्यामध्ये स्मॅश केले आणि छान असं गबगबीत असं झालेलं होतं. आणि आता असं वाटत होतं कधी एकदाचं हे होतं आहे आणि कधी एकदाचं मी टाकते तेलामध्ये आणि मस्तपैकी खाऊन घेते नाट. सो इकडे निर्वीला आणलं आणि लगेचच करायला घेतलं. तिने तिची तयारी केली, कपडे चेंज केले, तोंडात पाय धुवून घेतले आणि ती पण झाली रेडी खाण्यासाठी. तोपर्यंत मी म्हटलं चला बाकीच्या गोष्टी करून घेते. तर त्या करत असताना माझा आला इम्पॉर्टंट कॉल, तो पण मी अटेंड केला. त्याच्यामुळे थोडंसं राहून जाते माझ्याकडनं. त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हरनी माझा व्हिडिओ ना पूर्ण करते. कारण की जेव्हा कॉल असतो ना आपला, त्यावेळेस आपला हा व्हिडिओ जे काय आपण बोलतो ते याच्यामध्ये रेकॉर्ड होत नाही. सो फायनली आपलं हे जे बॅटर होते ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ वगैरे चवीनुसार टाकून घेतलं आणि वरती जाऊन ना असे गोळे तयार होतात की नाही बघितले. कारण की ते ना फाटत पण होते. सो मला थोडी भीती पण वाटत होती जर तेलामध्ये टाकलं आणि सगळं वेगवेगळं मिश्रण झालं तर. कारण की एकदा माझ्याबरोबर हा कोइन्सिडेंट ना नक्की झाला होता. त्याच्यामुळे थोडी भीतीच वाटत होती. आणि आणखीन खबरदारी घ्यायला पाहिजे जेव्हा आपण तेलामध्ये सोडत असतो ना. आता तुम्हाला सांगतेच मी, आता पण तो इन्सिडेंट झाला होता माझ्याबरोबर. तो असा की ना ते तेलामध्ये सोडलं आणि ते साबुदाणा असे टपोर होते ना, ते झपकन उडालं आणि असं हातावरच पडलं. थोडं तोंडावरती पण उडणार होतं. भीतीच वाटते बाबा तेलाचं काय करत असताना. आणि आज बुधवार पण होता. छानपैकी तेल इथे बघा कढईमध्ये घासायला होते, त्याच्यामुळे मी वडे असे ह्याच्या टोपामध्ये घेतलेले होते. सो म्हटलं जाऊ दे, काहीतरी करायचंच आहे ना. सो त्याच्यामुळे निर्वीला दिले खायला मस्त गरमागरम वडे. मॅडम मस्तपैकी चमचेने त्याचा आस्वाद घेत होते. मला वाटत गरम पण होतं त्याच्यामुळे ते तोंड पण भारत असेल म्हणून ती घेत होती. सो ऐकूया आपण तिच्याच तोंडाने कसं झाले तो वडे नक्की. चालेल. का म्हणजे कोणतं पण नव्हतं झालं, त्यांना प्रिन्सिपल मॅमकडे घेऊन गेले. सो फायनली गाईज मस्तपैकी वडे बनवलेत. मस्तपैकी कोरात चहा घेतला आहे मी. कोरात चहा घेतलं. किती पाहिजे काढून घेतो. किती खाल्ले? एक पण नाही खाल्लं. खाल्लं एक पूर्ण, एकच खाल्लं. खाल्ले 3 मॅडमची कॅपॅसिटी आणि आता संपले. एक 4 खाल्ला अर्धा. मॅडमची कॅपॅसिटी संपले. आता मला लागले जोरात भूक, कारण की वाजले 6:15. हा टायमिंगच असा असतो की ह्याच्यामध्ये मला भूक लागते म्हणजे लागतेच. घे नाही त्यातले प्यायचे ना फक्त. मला पण तलप अशी येते. संध्याकाळचा कसा एक टाईम असतो आणि ते थोडी का होईना पण मला चहा लागतेच.
आणि मस्तपैकी अद्रक घालून घातलं तर मस्त एक वाटते. आता मी पण घेते खाऊन. तुम्ही पण या सर्वांनी खायला आपले मस्त मस्त गरम आपण बघा वडा. हाताने खाणार आहेस मम्मी? तू हाताने खाणार आहेस? मग पाणी खातात. हाताने खाणार, चमच नाही ना? चमच नाही. मस्त स्मूदी झाला. स्पंजी मी म्हणते पहिल्यांदा एवढा चांगला बनवला. आणि खरं आहे. गरम वडे. कोण बसू थांब. मला खेळायचं आहे. हे बघ घरी खेळायचं काम. हे कधीच फेकू नको ना, तोपर्यंत संपत नाही माझं. हे बघा ह्याच्याने खेळत आहे. फटाकडे वाजवणार होते का? टन 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 टन. लिहिलेच आहे जेवढे तर. खाऊन घेते मग बोलते. चला बाय 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 बाय. थांबो. रुको जरा सबर करो. फायनली ना आता काय झालं होतं, मी ऑर्डर केलं होतं डोश्याचं भांडं, कारण की मला डोसे खाऊचे वाटत होते आणि आयतं बनवायचं होतं मला. दुपारी आलं होतं प्रोडक्ट मिशोचं जे मी ऑर्डर केलं होतं. आणि जे की ऑर्डर केलं होतं ते मी केलं होतं कशाचं भांडं, डोश्याचं भांडं, डोश्याचा तवा. सो पॅन म्हणजे डोश्याचं. आयतं पण होतं, पॅन पण होतं. आयतं पण होतं, पॅन पण होतं. अरे बापडे क्या बोल रही मी. आयतं पण होतं आणि डोसा पण होतं त्या पॅनमध्ये. असं पॅन मागवलं होतं. बट मी ते लिटरली वाचलं नाही, फक्त प्राईसकडे लक्ष दिलं की 150 रुपयामध्ये मला मिळत आहे. वाव म्हटलं. सगळीकडे शोधलं तर 550, 650, 700च्या रेंजमध्ये चालू होतं. तर मला म्हटलं चला मिशोवरनं एवढं कमी किंमत मिळते तर मागूया आपण. पण काय सगळा प्लॅनच उलटा झाला. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की त्याचा म्हणजे त्याला लागणारे ज्या हे असतात ना, दाखवते मी तुम्हाला मला काय आले प्रोडक्ट ते. मला आलेले आहेत हे 2 चम्मच जे हा पलेता आहे डोसा हे करण्यासाठी. आणि दुसरं आलेलं आहे हे जे बॅटर आपण ह्याच्यात घेऊ शकतो. आणि पाठी असं ना फ्लॅटवाला सरफेस दिला आहे, जेणेकरून असं आपण करतो ना ते वाले. असे 2 प्रोडक्ट आले 150 रुपयाला. हेवी आहेत, वजनदार आहेत, बट असो हे पण लागणारच आहे कधी ना कधी. त्याच्यामुळे हे काही मी रिप्लेस करत नाही आहे, रिटर्न पाठवणार नाही आहे, मी ठेवणार आहे हे असं. आणि फायनली डीमार्टमध्ये जाऊन मी ते पॅन घेऊनच येणार आहे, कारण की मला सहसा खूप गरज आहे त्याची. कारण की हवं आहे घरात. माझ्याकडे आहेत पण ते नॉनस्टिकचं ना ते म्हणतात ना काथा जो वापरला होता तो त्याचं सगळं स्टिकी येऊन गेलं होतं. ते पूर्ण खराब झाले माझ्याकडं. मग मी ते फिश वगैरे काय आणलं तर फ्राय करायला ठेवते त्याच्यामुळे. आणि मी खुश झाली, म्हटलं चला माझा रिसीव होणार आहे पार्सल तव्याचं डोश्याचं. दाखवलं ते पॅन डोश्याचं मला आणि त्याच्यासमोर हे दिले चम्मच मला हे 2 असे. असो पण काय कधी ना कधीतरी येईल मला करायला. मस्त नाही तर मारायला निर्वीला छानपैकी. अभ्यास नाही केला का याच्याने पलितांनी मारायला. अभ्यास करते म्हणजे ती मारणार आहे. बघते बघ कसे ए ए ए ए. नवीन कपडे घातले फ्लिपकार्टवरून मागवलेलं तिच्या पप्पानी ऑर्डर. शायनिंगच मारते एक पोरगी तर तोंड बघा. अरे सो अशा प्रकारे झालाय आपला आजचा दिवस. आणि नाश्ता तर म्हणाल तर खूपच सुंदर झाला. जेवायची काही इच्छा अजिबात नाही आहे. विचार करते, प्लॅन करते मी काय बनवू जेवायला. जास्त काय बनवत बसणार नाही, एकच काहीतरी साधं बनवणार आहे. आणि भांडी वगैरे घासून झाली का गप निवांत झोपणार. आज काय मीटिंग नाही आहे कुठली, काय ऑनलाईन सेशन काहीच नाही आहे. ते उद्या आहे तर बघू काय करता येईल ते उद्याचं. पण आज निवांत असणार आहे मी. ठीक आहे चलो खरं मग भेटू आपण नंतरच्या अशा एका छानपैकी आणि हां आणखीन एक सांगायचं गोष्ट म्हणजे की माणसाला म्हणतात ना माणूस जसा दिसतो तसा नसतो. पहिली गोष्ट म्हणजे भले तो चेहरा त्याचा हसरा असेल, त्याच्या मागचं दुःख जे त्याच्या म्हणतात ना मनात लपवलेलं असतं ती खूप मोठी गोष्ट असते. आणि नाही कळत एखाद्याला माणूस म्हणतं ना. आणि जो जास्त इमोशनली ब्लॅकमेल होतो त्यालाच लोक इमोशनली ब्लॅकमेल करतात आणि त्याचाच जास्त फायदा घेतात. सो माणसाने पण मनातून या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या आणि जशाला तसंच राहायचं. जास्त इथे डोक्यावर चढवून नाही घ्यायचं कोणाला. इकडे चढवलं ना की मग इकडे जाऊन मग आपल्याला त्रास होतो.
समोरचा जो त्रास देतो आपल्याला त्याला काहीच नाही. त्याच्यामुळे आपण पण जरा आपली लिमिटेशन ओळखून आपण पण जरा जशाला तसं वागायचं. फॉर एक्झाम्पल माझ्यासमोर उभं आहे, नट्टाफट्टा करून चाललेत आता साहेब चिरायला. आंघोळ वगैरे झाले संध्याकाळची. आणि हां, त्यांचा पण एक किस्सा ते सांगत होते की ते भिवंडीलाच गेलेलात ना, भिवंडीला गेलो तिकडं पाणी इतकं झालं होतं रस्त्यावर लिटरली मासे एकदम हातभर असेल फुट तेवढे एवढं. मी यांना म्हटलं एवढं सांगत येण्यापेक्षा त्यातले 4-5 जरी घेऊन आले असते तरी आपलं आजचं झालं असतं. आज बुधवार होता, मग तर काय मस्त एक हाणले असते असे मासे. एकदा ना दिले होते, श्रुतीने दिले होते, माझ्या भावाची मुलगी आहे ना, तिने तिच्या ना दिराने आणले होते ते मासे. 4 की 5 होते त्याच्यामध्ये पण छानपैकी, पण मोठे मोठे टपोरे होते असे. आणि खाडीतले होते ते, आणि प्रॉपर खाडीतले मासे होते. आणि भाई इतके भारी लागत होते ना ते ज्यावेळेस. पण ते साफ करायला काय आपल्याला आलं नाही एवढं खास, बट वाईटवर ते केलं आणि छानपैकी फ्राय केले होते. मस्त की तिखट डाळ बनवली होती, भात आणि ते मासे असे हाणले असतील ना त्या टायमाला. आज ह्या माणसाने तो चान्स सोडला. ते म्हणत होते जे UP-वाले होते ना भैया लोक, ते सगळे असे उचलून पॅकेटमध्ये भरत होते पिशवीमध्ये आणि घरी घेऊन जात होते. असं मासे तर येतच नाहीत. मच्छीवाले तर बंदच झालेत, काय माहिती त्यांना काय झालं. पण की मच्छी ॲक्च्युली खूप बंद आहे, महाग पण आहे ना लकी. आणि मच्छीवाला फेरीवाला येत नाही घेऊन, कधीतरी क्वचित एखादा दिसला तर, नाहीतर नो. भाजी छत्री कुठे गेली? बॅगेत टाकली वाटतं तुम्ही मला. येस, तुम्ही या राजे. तोपर्यंत मी बनवून ठेवते मस्त गरम गरम भजे. नाही बनवणार आहे मी भजे बिजेंचा काय प्लॅन नाही माझा आत्ता काय करायचा. मी तर जेवले बोलते. नाश्ताच एवढं हेवी केलं आहे की विचारून सोय नाही. सो मी काय आत्ता खाया पियाचा काय विचार करणार नाही आहे. आता डिरेक्टली एकच काहीतरी बनवणार आहे आणि खाणार. रात्रीचं एवढं काय लागत नाही, लागलं तर दिवसाच काहीतरी वाटलं तर दिवसभर. आणि एकदा 6चा नाश्ता केला ना तर मग रात्रीचं जेवण काही मी जास्त जेवत नसते. त्याच्यामुळे माझा वाटतं मी फुल आहे. निर्वी पण बोलली मला पण नको, तिने आणि मी ना खूप हेवी नाश्ता केला आहे. सो त्याच्यामुळे तिच्या अभ्यासामध्ये मग नाही, मी तोपर्यंत माझं जेवणाचं बघते काहीतरी करून. भांडी आहेत, डब्बे वगैरे ह्यांचे आता सगळे आहेत, ते पटापट उरकते जेवणाचं आणि ती भांडी घासून घेते. मग भेटू आपण. मग माझा जो किस्सा सांगायचा आहे ना तो मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणखीन एक गोष्ट मला सांगायला खूपच आवडेल ॲक्च्युली, बट मी ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार आहे. मी सांगितल्यासाठी खास दुसरा ब्लॉग बनवेन मी की का म्हणजे. आणि डायरेक्टली ना $5 माझे वाढलेत. 5 डायरेक्ट म्हणजे होते 66वरती, गेले लगेच 71वरती. सो मला खूप भारी वाटते. त्याचाच व्लॉग मी उद्या बनवणार आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा तुम्ही, न विसरता. ठीक आहे. सो बाय. थँक्यू सो मच. इतकं छान असं मला सपोर्ट करताय. जे करत नसते तर नक्की करा प्लीज. लॉंग ब्लॉग पण बघत चला. सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. बाय. रीच वाढवा, एंगेजमेंट वाढवा. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.